आता अखिल भारतीय साहित्य संमेलनात जिल्ह्यातले जर साहित्यिक जर तिथं नसतील किंवा त्यांचा परिचय नसेल तर मग काय झालं? तुम्हाला मग हे जे आपलं साहित्य संमेलन भरतंय तर ह्या साहित्य संमेलनामध्ये निमंत्रण मिळालं असणार 100%. नाही तसं काय नाही. का नाही, तुम्ही तर साहित्यिक आहात ना, साहित्यिक आहेत, लेखक आहात. आहे. पण तुम्हाला का नाही, म्हणजे का मिळालं नसावं असं का वाटतंय तुम्हाला? आता जिल्ह्यात बरेच 20-25 साहित्यिक आहेत आम्ही. बर. त्यात मला तसं मिळालं काही अपेक्षा नाही माझी. तेच काय कारण ते त्यांनाच आहे. बर. नाही मग तुमचं काय आडनाव कुलकर्णी जोशी वगैरे असतं तर नाही तर बोलून असतं. आता ज्या जिल्ह्यात साहित्य संमेलन होतं कमीत कमी त्या जिल्ह्यापुरती तर मर्यादित साहित्य किती आहेत त्यांना त्यांच्याविषयी चर्चा वगैरे झाली पाहिजे, त्यांच्या पुस्तकांची विषयी माहिती घेतली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. बरं. साहित्य संमेलनावर लाखो रुपये उधळपट्टी करतात, साहित्य संमेलन भरवतात, पण असे साहित्यिक आहेत तळागाळातील त्यांच्यापर्यंत पोहोचावं किंवा कमीत कमी साधा एक फोन तरी करून सांगावं की बाबा असं असं साहित्य संमेलन आहे. नाही बोलायची जरी संधी नाही भेटली किंवा स्टेजवर जाण्याची जरी संधी नाही भेटली तरी साहित्य संमेलनाला यावं असं सांगायला जरी कोणी सांगितलं असतं तरी मनाला समाधान वाटली असती की बाबा आपल्या सातारा जिल्ह्यात साहित्य संमेलन भरतंय. ते हे तर जे सातारचं जे सगळं नियोजन बघतायत साहित्य संमेलनाचं, जे विनोद कुलकर्णी आहेत ते विनोद, तर त्यांचा काय तुम्हाला फोन बिन काय आला का? नाही काय रोजगार केल्याशिवाय चूल पेटत नाही अशी परिस्थिती. बर. आता मग 2017 सालापासून शासनाकडून काय सहकार्य मिळावं असं चाललंय. तुमच्यासारखी बरीच आतापर्यंत अर्धा वार्ताहर इथं आले, बरेच टीव्हीला चॅनेल वगैरे बातम्या केल्या, पण ती शासनानं काय आजपर्यंत दखल घेतली नाही. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या हातामध्ये हे मराठीचं इयत्ता 7वीचं पुस्तक आहे, सुगम भारती. आमच्या वेळी बाल भारती, युवक भारती, कुमार भारती वगैरे अशी नाव होते. आता हे सुगम भारती आहे, इयत्ता 7वीचं पुस्तक आहे. तर या 7वीच्या पुस्तकामध्ये हा 10व्या क्रमांकाचा धडा आहे किंवा पाठ आहे, आपण बघू शकता. तर याच्यामध्ये काय म्हटलंय, जे लेखकाची जी ओळख आहे, लेखकाचं नाव पहिल्यांदा हे जे ठळक अक्षरामध्ये म्हटलेलं आहे प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला असतं ते. मराठी भाषा किंवा हिंदी इंग्रजी भाषेच्या पुस्तकांमध्ये, क्रमिक पुस्तकांमध्ये लेखकाचा परिचय दिलेला असतो. तर मी लेखकाचा परिचय सांगतो. शंकर कवळे असं लेखकाचं नाव आहे. त्यांचा जन्म 1974 झालेला आहे आणि त्यांनी कुठली पुस्तकं लिहिलेली आहेत त्याचा परिचय दिलेला आहे. आरती, अनुराग, बिजली या कादंबऱ्या, त्यानंतर माणुसकीचा मोठेपणा, बुद्धिमान बिरबल, खरा माणूस हे कथासंग्रह, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे चरित्र, म्हणजे एवढी पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतील. हा पाठ माणुसकीचा मोठेपणा या कथासंग्रहातून घेतलेला आहे. म्हणजे हे जे 7वीच्या पुस्तकामधला हा जो धडा आहे ज्याचा मी परिचय तुम्हाला सांगतोय तो शंकर कवळे यांच्या माणुसकीचा मोठेपणा या कथासंग्रहातून घेतलेला आहे. आणि मग त्या कथासंग्रहामध्ये काय म्हटलंय ते थोडं पुढं नमूद केलेलं आहे. तर हे जे शंकर कवळे आहेत, तर हे शंकर कवळे माझ्या बाजूला बसलेले आहेत. तर पहिल्यांदा कवळे साहेब तुमचं स्वागत करतो मी लय भारीमध्ये. तर ह्या जिथं मुलं घडवली जातात, मुलांवर संस्कार केले जातात, त्या 7वीच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तुमचा धडा शासनाने घेतलेला आहे. आता मी तुमची मुलाखत, कवळे साहेबांची जी मुलाखत घ्यायला आलोय याचं एक 2-3 कारण आहेत. एक तर 7वीच्या पुस्तकामध्ये धडा असलेला हा ग्रस्त हे लेखक हे कसे आहेत हे मला बघायचं होतं. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मी आता त्यांच्या घरात बसलेलो आहे. तर मी तुम्हाला स्क्रीनवरही दाखवेन की त्यांचं घर, म्हणजे जे आपल्या मराठीमध्ये म्हण आहे 18 विश्व दारिद्र्य, तर हे 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्या घरी आहे हे घर सुद्धा घरकुल या योजनेतनं बांधलेलं आहे. आणि ह्या घराच्या आजूबाजूला सुंदर शेती आहे, परंतु तिथंही त्यांचा काय मालकी हक्क नाही. तर असं 18 विश्व दारिद्र्य असलेल्या ह्या लेखकाने इतकी पुस्तकं लिहिलेली आहेत, 10-12 पुस्तकं लिहिली आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि
अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारमध्ये भरत आहे. तर मी सातारमध्ये आहे. सातारच्या नजीक पाली, जे खंडोबाची पाली आहे, तिथून एक 2 किलोमीटर अंतरावर शंकर कवळे यांचं गाव आहे आणि मी त्यांच्या घरी आलेलो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलन त्याला लवकरच 100 वर्ष पूर्ण होतील. मला वाटतं आता 97वं वर्ष आहे. तर हे 97वं साहित्य संमेलन किती आहे, 97 आहे का 98 आहे काय माहित नाही. ते काय आपलं साहित्य संमेलन आपल्यासारख्या लोकांना कोणी विचारतच नाही, त्यामुळे कितवं आहे काय फॉलात जायची काही गरज नाही. परत आहे कितवं तरी. तर ते साहित्य संमेलन सातारमध्ये होते. तर त्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे मला असं वाटलं की शंकर कवळे ना 100% ह्या साहित्य संमेलनामध्ये काही निमंत्रण दिलं असेल, काय 5-10 मिनिटाची तरी त्यांना स्टेजवर संधी दिली असेल, एखाद्या चर्चासत्रात वगैरे सहभागी करून घेतलं असेल असं मला वाटलं. माझी भाबडी आपली आशा होती, म्हणून मी त्यांना भेटायला आलेलो आहे आणि मग त्या अनुषंगाने मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. तर कवळे साहेब, तर मला आता सर्वप्रथम हे सांगा की तुम्ही किती पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ते तुमच्याकडे आता हातात आहेत पुस्तकातले एक पुस्तकं जरा दाखवा. 9 पुस्तकं आहेत, 9. बर, ही पहिली आरती. हा, बर बर, हे आरती हे पहिलं पुस्तक. बर, दुसरी अनुराग आहे, त्याची हे आरती काय म्हणजे काय कुठल्या देवाची आरती आहे का? नाही, हुंडाबळी, ह्या हुंडा विषयावर. अच्छा, म्हणजे जे काही हुंडा प्रथे विरुद्ध आवाज उठवणारी ती कादंबरी. ओके, बर. हा. दुसरी अनुराग आहे, त्याची काय प्रत माझ्याजवळ नाही, ती प्रेम विषयक आहे. बर. तिसरी ही बिजली आहे, हा. ही गुन्हेगारी आहे विषयावर आहे. कशा? गुन्हेगारीवर. गुन्हेगारीवर. अच्छा, गुन्हेगारीवर. बर. रहस्य कथा आहे ती. बर. हा. नंतर हे तुम्ही लोकशाही बद्दल लिहिले. जे लोकशाहीत वागायचं कसं. बर. म्हणजे तुमची संविधान आणि लोकशाहीच्या लढाईमध्ये सुद्धा तुम्ही लिखाणाच्या माध्यमातून योगदान दिले. आहे. बर. लेख संग्रह आहेत. लोकशाहीत वागायचं कसं या विषयाला धरून सर्व लेख येत आहेत 14-15. बर. त्या विषयावरती पुस्तक आहे. बर. हे बुद्धिमान बिरबल, लहान मुलांना अगदी योग्य अशा मार्गदर्शक त्यात कथा आहेत छोट्या छोट्या. बर. हा, आणखी हे अण्णाभाऊ साठेंचं चरित्र. हे चरित्र आहे अण्णाभाऊ साठेंचं चरित्र. अजून एक आहे ना, हे सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं चरित्र. हे सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं चरित्र आहे. 2 तुम्ही चरित्र लिहिले. बर. ह्या माणुसकीचा मोठेपणा. हे काय? माणुसकीचा मोठेपणा, ह्यातून आपला 7वीच्या पुस्तकात पाठ घेतला. ह्याच पुस्तकात घेतलाय. बर. हा. आणि हे मृगजळ. हे आत्मकथा नाही, तुमचा आत्मकथा, तुमचा प्रवास आहे याच्यात. माझा प्रवास. बर. हा. तर ही जी पुस्तकं आहेत शंकर कवळे यांनी लिहिलेली, तर मलाही वाचायची आहेत. मी वाचलेली नाही, त्यामुळे मला त्याविषयी जास्त सांगता येणार नाही, परंतु मी निश्चितपणे वाचेन. तर कवळे साहेब, मला सांगा, एवढी तुम्ही 9 पुस्तकं लिहिलेली आहेत, तर तुम्हाला मग हे जे आपलं साहित्य संमेलन भरतंय, तर ह्या साहित्य संमेलनामध्ये निमंत्रण मिळालं असणार 100%? नाही, तसं काय नाही. का? नाही, तुम्ही तर साहित्यिक आहात. साहित्यिक आहेत, लेखक आहात, पण तुम्हाला का नाही, म्हणजे का मिळालं नसावं असं का वाटतंय तुम्हाला? जिल्ह्यात बरेच 20-25 साहित्यिक आहेत आम्ही. बर. त्यात मला तसं मिळालं काही अपेक्षा नाही माझी. तेच काय कारण ते त्यांनाच माहिती. बर. नाही, मग तुमचं काय आडनाव कुलकर्णी, जोशी वगैरे असतं तर? नाही, तर बोलवलं असतं. बर. पण तुम्हाला काय वाटतंय साहित्य संमेलनाच्या आयोजकांविषयी, ज्यांनी तुम्हाला निमंत्रितच केलं नाही किंवा तुमची दखलच घेतलेली नाही, तुमची नाही, तुमच्या पुस्तकाचीही दखल घेतलेली नाही, तुमच्या लिखाण कार्याची दखल घेतलेली नाही, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? काय नाही, मग तळागाळाच्या साहित्यकापर्यंत संमेलनवाली पोचली पाहिजे. दर्जेदार पुस्तकांची दखल घेतली पाहिजे आणि शक्यतो साहित्यिकांची दखल घेतलीच पाहिजे. बरोबर. त्यांची परिस्थिती काय काय जाणून घेतली पाहिजे, लिखाणाचं काय, लिखाण कसं काय काय काय, या अनुषंगाने ती दखल घेतली पाहिजे. बर. अच्छा. तुम्हाला आता तुम्ही म्हणताय की सातारमध्ये 20-25 साहित्यिक आहेत जे तुम्हाला माहित आहेत. आहेत. त्यातल्या अन्य कुणाला बोलवलंय का या 25 जणांपैकी? काय कल्पना नाही. बर. तुमची चर्चा नाही झाली का आपापसात? नाही. बर. तर काय वाटतं तुम्हाला, जर तुमच्या जिल्ह्यात हे साहित्य संमेलन होतंय, तुमच्यासारख्याला बोलवलं जात नाही, तर तुम्हाला काय वाटतंय साहित्य संमेलनामध्ये काय व्हायला पाहिजे? एक साहित्यिक म्हणून तुम्हाला काय वाटतं?
आता ज्या जिल्ह्यात साहित्य संमेलन होतं कमीत कमी त्या जिल्ह्यापुरती तर मर्यादित साहित्य किती आहेत त्यांना त्यांच्याविषयी चर्चा वगैरे झाली पाहिजे, त्यांच्या पुस्तकांची विषयी माहिती घेतली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. आता अखिल भारतीय साहित्य संमेलनात जिल्ह्यातले जर साहित्यिक जर तिथं नसतील किंवा त्यांचा परिचय नसेल तर मग काय झालं. पण ते राजकीय लोकांना बोलवतात ना, तुम्ही कशाला पाहिजे तिथं? आता काय नाही राजकारण त्यात, राजकीय लोकांना बोलवत येतात त्याचा विषय काय, त्याचा वाद नाही, परंतु साहित्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मेन मुद्दा साहित्य किंवा साहित्यिक आणि साहित्यिकांची पुस्तकं हा विषय त्यात मेन पाहिजे ना साहित्य संमेलनात, असं मला वाटतं. तिथं राजकारण असू दे किंवा कोणी असू दे, त्यांना कुठं काय म्हणजे कोणाला तिथं कोणालाही बोलू द्या, कोणते पुढारी असू नेते असू, त्यांना तिथं मान पाहिजेच, परंतु साहित्यिकांना सुद्धा मान पाहिजे आणि शक्यतो साहित्यिकांची दखल घेतली पाहिजे. त्या साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्याची दखल घेतली पाहिजे, त्यांची परिचय करून दिला पाहिजे साहित्य संमेलनातून, तो झाला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते हे तर जे सातारचं जे सगळं नियोजन बघतायत साहित्य संमेलनाचं, जे विनोद कुलकर्णी आहेत ते विनोद, तर त्यांचा काय तुम्हाला फोन बिन काय आला का? नाही, काहीच नाही. ते आणि जे साहित्य मंडळाचे हे आहेत अध्यक्ष मिलिंद जोशी, त्यांचा वगैरे त्यांचाही नाही काय फोन? बर. किंवा साहित्य संमेलनामध्ये निगडीत आणखी कोणी असतील तर त्यांचा काय? काहीच नाही. बर. तर ठीक आहे, आता हे साहित्य संमेलन तिकडे जाऊ द्या, तेल लावत जाऊ द्या, आपल्याला काय त्याची काय ते गेलं नाही, आपल्यासाठी आहेच नाही ते. तर आपण तुमच्या साहित्याकडे येऊया. आता मला सांगा की तुम्ही हे साहित्य लिखाण कधीपासून सुरू केलं आणि तुम्हाला ही आवड का निर्माण झाली? साहित्य लिखाणाला सुरुवात मी केली 1997 साली. बर. 12वी नंतर मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही. मग ते अण्णाभाऊ साठे, बाबा कदम अशी यांची मी पुस्तकं वाचू लागलो. त्याच्यातून ते मला लिखाणाची प्रेरणा मिळाली. बर. त्यातून प्रयत्न केला आणि ती लिहायला जमलं मला. बर. त्याच्यातून मी 1, 2, 3 म्हणता आजपर्यंत साहित्य निर्माण झालं. बर. पहिलं कुठलं पुस्तक लिहिलं? आरती. अच्छा. पहिली कादंबरी आरती 2002 हुंडाबळीवरची. हुंडा विरोधी आवाज उठवणार. बर. हे याचा अर्थ तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा आदर्श घेतला, त्यांच्या कर्तृत्वाचा किंवा त्यांच्या जे साहित्यिक गुण आहेत त्याचा वारसा तुम्ही चालवताय पुढे. बर. तर मग जसं अण्णाभाऊ साठेंचं नाव झालं, त्यांच्या लिखाणाची दखल घेतली गेली, परंतु त्यांच्या हयातीपेक्षा नंतर घेतली गेली जास्त दखल. तसं तुम्ही कशी म्हणजे अण्णाभाऊ साठेंना जसे हालापेष्ट सहन करावे लागल्या, तेही त्यांचं पोवाडे असतील, साहित्य असेल, या माध्यमातून ते त्यांचे विचार मतं मांडत होते, तसं तुम्ही काय काय मतं मांडलेली आहेत आणि तुम्हाला एक कसा संघर्ष करावा लागतोय तेही सांगा. नाही, ती लिखाणातून सगळं माझी मतं मांड. बर. सर्व लिखाणातूनच संघर्ष काय तर आम्हाला ते मोलमजुरी आजपर्यंत चालूच आहे. बर. उदरनिर्वाहासाठी त्यात काय कुठले सुधारणा नाही किंवा प्रगती नाही किंवा काय नाही. बर. फक्त आपल्याला लिहित गेलो, त्या प्रसंगाला तोंड देत लिखाण चालू ठेवलं आतापर्यंत. असं झालं. तुम्ही पहिलं ते हुंडाबळीवर पुस्तक लिहिलं, मग नंतर पुढची कशी सुचत गेली? एक एक पुस्तक कसं सुचत गेलं? आता दुसरी कादंबरी अनुराग, ती अनुराग हा शब्द मला एका गाईड्स मध्ये सापडला. बर. अनुराग या प्रेम या अर्थाचा समानार्थी शब्द मला अनुराग, प्रेम, माया, प्रेम, ममता, प्रेम, अनुराग, त्याच्यातून मला ते अनुराग शब्द सापडला आणि त्याच्यावरून मी ते प्रेम कथा गुंफली आणि लिहित गेलो आणि ती जमलं बरोबर, त्या सुरुवात शेवट बरोबर त्या अनुषंगाने लिहित गेलो दुसरी कादंबरी. बर. पुढचं लिखाण नंतर बिजली कादंबरी. बर. बिजली कादंबरी गुन्हेगारीवर आहे. एक शिक्षिका, ग्रामीण शिक्षिकेचं पात्र मी त्यात रेखाटलेलं आहे. ग्रामीण भागात शिक्षिका काम करत असताना ती कशी असावी हे तिचे मी गुण त्याच्यात दाखवलेले आहेत आणि दुसरी एक मुलगी मी त्यात दाखवलेली आहे. म्हणजे थोडक्यात ती गुन्हेगारी म्हणजे बलात्कार वगैरे अशा घटना ज्या घडतात त्या विषयावर ती कादंबरी आहे. ती केवळ आता बलात्कार झालेला दाखवला आणि तो बलात्कार करणारा गुन्हेगार कसा तो गुन्हा दडपतो, पोलीस कसे सहकार्य करतात आहे का त्याच्यात?
नाही नाही पोलिसांचा नाही विषय त्याचा. कारण सध्या पोलीसच त्या चोरांपेक्षा गुन्हेगारांपेक्षा भयानक आहे. हा तो तर विषय आहेच की. पोलिसांवर येईल आहे कादंबरी. हा. ते होतच तसं काय, पण ते गुन्हेगार कसा तो गुन्हा दडपतो हा. आणि नामानिराळ होतो आणि अगदी मी कसा निश्चय म्हणजे गुन्हेगारच नाही असं तो सिद्ध करतो. अच्छा. पण नंतर मग ते एक पुरावा सापडल्यामुळे त्या बिजलीने त्या शिक्षिकेने त्याचं कसं भांडं फोडलंय आणि त्याला कशी शिक्षा मिळालेली आहे हे त्या कादंबरीतून दाखवलेलं आहे. अच्छा. म्हणजे नराम विरुद्ध कादंबरी आहे. तसा ते बलात्कार वगैरे घडता येतात. 14-15 वर्षाची मुलगी असो काय असो. आणि तेवढ्या पुरतं होतं, पोलीस कंप्लेंट केस होते आणि नंतर ते मग तिथले तिथं गुन्हेगार सुटतात. अच्छा. पण या माझ्या विषयात ते गुन्हेगाराला सुट्टीच नाही असं मी दाखवलेलं आहे. अच्छा. असं त्यात तो गंभीर विषय आहे बिजली कादंबरीमध्ये. पुढचं पुढचा माणुसकीचा मोठेपणा हा कथासंग्रह. तो लहान ती बाल साहित्याला उपयुक्त अशा कथा आहेत त्यात. माणुसकीचा मोठेपणा यात. बरं. काय 1-2-3 उदाहरणं द्या त्यातली. जो 7वीत धडा आहे तुमचा, 7वी तो ह्याच पुस्तकातला तो काय धडा आहे तोही सांगा. माणुसकीचा मोठेपणा म्हणजे श्रीमंती, गर्व, माणसाला पैशामुळे मोठं समजतात. ज्याच्याजवळ पैसा त्याला नमस्कार करतात. मग तो माणूस कसा का असं ना, त्याचं चरित्र चांगला असो किंवा नसो, ज्याला पैसा ज्याच्याजवळ आहे भरपूर गाडी बंगला पैसा असेल किंवा दबाव समजा तो कोणावर दबाव टाकणार असेल तर अशाला नमस्कार असतो ना आणि तो मोठा त्याला समजतात. तर तसं नाही, तर माणुसकीचा मोठेपणा म्हणजे फुल समजा गुलाबाचं फुलाचं मी त्यात उदाहरण दिलेलं आहे. छोटं गुलाबाचं फुल असतं पण समजा मोठं म्हणल्यानंतर एक मोठं गुलाबाचं पुष्प जर बनवलं रथाच्या चाका एवढं म्हणजे कृत्रिम जर बनवलं ते फुल छोट्या फुलापेक्षा मोठं दिसतं ना. दिसतच ना. कोणी म्हणणारच ना हे छोटं हे मोठं. परंतु त्या कृत्रिम फुलामध्ये सुगंध नसतो. बरोबर. अच्छा. हेच मी त्यात दाखवलेलं आहे. ओके. म्हणजे छोटं फुल म्हणजे थोडक्यात माणुसकी आणि मोठं फुल म्हणजे कृत्रिम आता आपण बघतोय आजूबाजूला तर ज्याच्याकडे मोठमोठ्या फॉर्च्युनर वगैरे असतात ते हमखास माफिया असतात. हो माफिया म्हणजे वाळू माफिया, माती माफिया, टेंडर माफिया, काय काय त्याच्यानंतर कुणी जुगार चालवणार असतो. कुठं तरी तुम्हाला लाखात एखादा सापडेल की जो अतिशय प्रामाणिक आहे त्याच्यामुळे एवढी. आणि यामुळे होतं कसं तर माणुसकी दडपली जाते. लोकांना माहित असताना सुद्धा माणुसकीनं वागता येत नाही. एखाद्या दबावाखाली म्हणा किंवा परिस्थितीमुळे म्हणा. अशा अनुषंगाने तो पाठ आहे माणुसकी आणि मोठेपणा. त्यात मोठेपण कसं असावं माणुसकीचं हे मी दाखवलेलं आहे. अच्छा. आणखीन काय एखादा प्रेक्षकांना सांगता येईल असं तुमच्या चांगल्या पुस्तकांविषयी? चांगला अनवरा कादंबरी प्रेम विषयक आहे. ते म्हणजे आजकाल तसं प्रेम म्हणजे खरं प्रेम कसं असतं हे मी त्यात दाखवलेलं आहे. तर ते कादंबरी जर वाचली तर लक्षात येईल वाचकांच्या की जवळजवळ 99% तसं प्रेम सध्या नसतंच आणि नाहीच. बरोबर. आता तुम्ही अण्णाभाऊ साठेंवर 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांच्यावर इतकं लिखाण, विपुल लिखाण लिहिलं, अनेकांनी लिहिलंय. असं असताना तुम्ही या पुस्तकात वेगळं काय मांडले? वेगळं म्हणजे 8 साली मी अण्णाभाऊचं चरित्र प्रकाशित झालं मी लिहिलेलं. वेगळं म्हणजे ते एवढी अण्णाभाऊची माहिती असेल का नसेल मला माहित नव्हती. परंतु मी स्वतः वाटेगावला जाऊन त्यांच्या नातलगांना भेटून तिथं संपूर्ण माहिती त्यांच्या लहानपणापासूनची त्यांच्या वेळेला ते कोण होते त्यांच्या परिचयाचे जुन्यातले त्यांच्याशी भेटून त्यांना चर्चा करून त्यांच्याशी थोडक्यात ते आपली त्यांची माहिती बालपणाची घेतली त्याच्यावर मी ती लिहिलं. आणि नंतर मग काय त्यांच्या संदर्भ ग्रंथात विषयी होतच त्याची माहिती मी त्या चरित्रात मांडलेली. पाक ते रशियाला गेले होते तिथपर्यंत मी लिखाण केलेलं आहे. अच्छा. आता मला सांगा की मी इथं आल्यानंतर बघितलं म्हणजे तुम्ही एवढं लिखाण लिहित गेलाय गेल्या 25, 26, 27, 28 वर्षात बरंच तुम्ही लिहिलंय. पण इथं घरी तुम्हाला म्हणजे खायला तरी आहे का? म्हणजे तेवढं तरी कमवता का तुम्ही? कारण बघितल्यानंतर फारच 18 विश्व दारिद्र्य दिसते. आता रोजगार केल्याशिवाय चूल पेटत नाही अशी परिस्थिती. आता मग 2017 सालापासून शासनाकडून काय सहकार्य मिळावं असं चाललंय. तुमच्यासारखी बरीच आतापर्यंत 10 वार्ताहर इथं आले, बरेच टीव्हीच्या चॅनेलला वगैरे बातम्या केल्या, पण ती शासनानं काय आजपर्यंत दखल घेतली नाही.
बर. काय तुम्ही काय काम करता, नोकरी काय करता, रोजगार काय करता? रोजगार मिळेल ते काम आपल्या रानातले यातलं काय असेल ते. म्हणजे काय करता जरा कुठं विस्तृतपणे सांगा ना. गौंड्याच्या हाताखाली जाणे, रानात शेती पांगलणे, ऊस लागण ऊस तोडणे, गौंड्याच्या हाताखाली काम करणे, म्हणजे काय मिळेल ते काम रोजगार रानातलं. बर. काय असेल ते. किती रोजंदारी मिळते? काही 200-250. आता मला सांगा, तुमची मुलं, तुम्हाला किती मुलं आहेत? 2. ही मुलं ज्यावेळी शाळेत जातात हम्म. तर त्यांचे शिक्षक असतील, हम्म. आजूबाजूची मुलं असतील वर्गातली, हम्म. ते म्हणत असतील ना तुमच्या वडिलांचा धडा आहे, हो मास्तर म्हणतात. तुमचा धडा आहे आणि तुम्ही मोलमजुरी करताय आणि हो. जे मास्तर आहेत त्यांना 50, 60, 70 हजार पगार असेल. हो, त्यांना असतील तेवढा पगार. आणि मला ज्या वेळेला माझा पाठ घेतला त्यावेळेला मला त्याचं वार्षिक मानधन होतं 200 रुपये. बर. वार्षिक मानधन 200 रुपये. बर. ते आणायला जायलाच तुम्हाला तिकीट खर्च जास्त जात असेल. नाही, आपलं घरी पाठवतो. बर. म्हणजे फक्त आपलं प्रतिष्ठा मिळाली, त्यातनं काय फायदा हा, नाही. तुम्हाला त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं बालभरतीवाल्यांनी, त्यात मानधनाचा विषय नाही, प्रतिष्ठा खूप मोठं. मला त्याचं काय दुःख वाटलं नाही, समाधान वाटलं. बर. अच्छा. कारण पैशामुळे सगळं होतं असं नाही, पण त्या धड्यामुळे तुम्हाला ओळख मिळाली. ओळख मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, त्यामुळे मला त्याचं दुःख नाही. पण त्याच्यामुळे शासनाने वगैरे काय कामं दिली का? हे लिखाणाची कामं तुम्हाला आम्ही देतो, त्यांना भरपूर लिहायचं असतं ना, असं काही नाही केलं? नाही काय. अच्छा. तसं काय नाही. बर. ह्या खात्याचे जे मराठी भाषा विभागाचे जे मंत्री आहेत, आतापर्यंत बरेच झाले मंत्री, त्यातला कुणी मंत्री आतापर्यंत आला का भेटायला, किंवा सचिव म्हणा? नाही. हे साहित्य जे तुम्ही निर्माण केलं त्याच्यामुळे तुम्हाला मोठेपणा मिळाला, परंतु पोट भरण्यासाठी काही मिळालेलं नाही. आर्थिक सोर्स काय नाही. हा, मला सांगा, आता तुमचे जे मिस्टर आहेत त्यांनी पुस्तकं लिहिलेत 8-9, तर एवढी पुस्तकं लिहिले, एवढे साहित्यिक आहेत ते, तर त्याचा तुम्हाला काय फायदा होतो? फायदा म्हणजे साहित्यिक आहेत, लेखक आहेत, त्याचा मला अभिमान आहे. बर. फायदा म्हणजे आपल्या अण्णाभाऊ सारखी व्यक्ती आपल्या समाजात आहे. आणि अण्णाभाऊ नसताना आता त्यांचे जयंत्या साजऱ्या करतात, नसताना जे काय संमेलन भरतात, काय काय होतंय सगळं साहित्यिकांचं. जे व्यक्ती आता व्यक्तिमत्व चालू आहे त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणं शासनानं, किंवा अनेक मोठी कोण आहेत त्यांनी की हाय लिखाण करते, त्यांना वाव मिळावी. आम्ही संसार परपंच काय दोघं करतोयच की, रोजगार कराय आम्ही खंबीर आहे, फक्त लिखाणाला वाव मिळावी. लिखाण करण्यासाठी काहीतरी मदत शासनाची व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. 8-9 पुस्तकं आज लिहिलेत आणि अजून लिखाणाची इच्छा आहे, परंतु ही घरगाडा चालवण्याकरता गाडीला गुन्हा लागतो तसा गुन्हा लावला जातोय लिखाणाला. माझी एकच अपेक्षा आहे की लिखाणाला वाव मिळावा. त्यांची बुद्धी आहे, त्यांची कला आहे, त्याशी ही विस्कळीत झाली नाही पाहिजे. बुद्धीला चालना मिळाली पाहिजे. चालना आजकाल पैशाशिवाय नाही. आता साहित्य संमेलन जे साताऱ्यामध्ये आयोजित केलं जाणार आहे, अखिल भारतीय साहित्य संमेलन, त्याच्यात तुमच्या मिस्टरांनी सांगितलं की काय आम्हाला बोलवलंच नाही, आम्हाला काय माहित बी नाही, आम्हाला कसलंच निमंत्रण नाही, प्रेक्षक म्हणून बी निमंत्रण नाही, कसलंच निमंत्रण नाही. काय वाटतंय असं साहित्यिकांना? हे जे असे काय, म्हणजे तुम्ही गाव कुसा बाहेरच्या जातीत जन्माला आलाय, पण कर्तृत्व तर तुमचं त्या साहित्यिकाप्रमाणे, परंतु त्या साहित्य संमेलना सुद्धा तुम्हाला गाव कुसा बाहेरची अशी वागणूक दिली जाते. साहित्य संमेलनावर लाखो रुपये उधळपट्टी करतात, साहित्य संमेलन भरवतात, पण असे साहित्यिक आहेत तळागाळातील, त्यांच्यापर्यंत पोहोचावं, किंवा कमीत कमी साधा एक फोन तरी करून सांगावं की बाबा असं असं साहित्य संमेलन आहे. नाही बोलायची जरी संधी नाही भेटली, किंवा स्टेजवर जाण्याची जरी संधी नाही भेटली, तरी साहित्य संमेलनाला यावं असं सांगायला जरी कोणी सांगितलं असतं तरी मनाला समाधान वाटले असते की बाबा आपल्या सातारा जिल्ह्यात साहित्य संमेलन भरतंय. आणि असं जे कोण कुलकर्णी आहेत, कोण कोण आहेत ते काय आपल्याला माहित नाही. एवढं काय पुढचं म्हणजे आम्ही अडाणी लोक, आम्हाला काय त्यातलं कळतंय आहेत, पण त्यांनी सांगावं ना. आतापर्यंत 2017 मध्ये शाळेच्या पुस्तकात धडा आला, किती मीडियावाले आले, जी 24 तासवाले, एबीपी वाले, उमरतचे वार्ताहर आले, अजय जाधव, विकास भोसले, बरेच आले, बऱ्याच वेळा बातम्या घेतल्या, प्रसारित झाल्या, पण दखल काय कोणी घेतलेलीच नाही.
म्हणजे शासनाने किंवा शासनाने दखल घेतलेली नाही. समाज बांधवांनी आता बघा जून मध्ये एक बातमी प्रसारित केली. हं. विकास भोसले हं. त्यांनी केले. त्या समाज बांधव म्हणलेत की आम्हाला अण्णाभाऊ सापडलेत, हं. आम्ही तुमच्या पाठीशी आहे, हं. तुम्ही फक्त ही करा, आम्ही तुम्हाला म्हणजे लिखाणाला वाव मिळण्यासाठी 1000, 500, 2000 देऊन काही आयुष्याला पुरत नाही ती हं. काय, आम्ही ती कमवतोयच की, त्यासाठी खाण्यासाठी नकोय आम्हाला, हं. लिखाणाला वाव मिळावा हं. आणि साहित्य अजून भरपूर हं. प्रसारित व्हावं ह्यासाठी काहीतरी शासनानं दखल घेतली पाहिजे. आणि साहित्य संमेलन भरवणारे हं. कोण असतील त्यांनी दखल घेतली पाहिजे अशा साहित्यिकांची. बरं, मग सन्मान जे मोठेपणा मिळाला त्यात काही सन्मान मिळाले असतील ना, काही हो, ते- पुरस्कार हा, वगैरे? पुरस्कार सामान बरेच सांगा आहेत. बरं जरा. सांगा. आता पुरस्कार तिथे आहेत एवढे, पण 10-15 पुरस्कार आहेत. बर, कुणी कुणी दिले त्यात प्रतिष्ठित पुरस्कार कोणाचे आहेत? तिथं बघितलं. हे किती- बरं, ठीक आहे. नाही राहू द्या, असू द्या. बर, तर मग तुम्हाला काय स्वतःहून ह्या साहित्य संमेलनवाल्यांना किंवा शासनाला काय सांगायचं असेल तर तुम्ही स्वतःहून सांगा आणि आपण मग त्यानंतर मुलाखत संपूया. सांगायचं म्हणजे साहित्य आता आजकाल वाचन संस्कृती म्हणजे वर्ग कमी आहे, हं. वाचन कमी आहे. हो. अशा साहित्य जर जपायचं असेल हं. तर साहित्यिकांना जपणं आवश्यक आहे. बर. ही महत्वाची बाब आहे त्याच्यात. बर. साहित्यिकांची जर गळचेपी होऊ लागली हं. तर कालांतराने कोण लिखाणच करणार नाही असं मला वाटतं. बर. आणि शक्यतो साहित्यिक हे गरीबच असतात. हं. अशी उदाहरणं बरीच आहेत. बर. असे नाहीत की खूप पैसेवाले साहित्यिक असतात असं नाही. हं. अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण घ्या, अशी बरीच उदाहरणं येतील. सर्व गरीब हो. आणि मजूर वगैरे अशी काम करणारी गरीब साहित्यिक आहेत. तर अशा गरीब साहित्यिकांच्या आजपर्यंत गळचेपी होत आलेली आहे. बर. वंचित ते राहिलेले आहेत. अच्छा. नंतर कालांतराने त्यांची परिस्थिती होऊन काय उपयोग नाही. बर. जसं अण्णाभाऊ साठेंचं झालं, त्यांच्या हयात काय त्यांना काय मिळालं, त्यांची परिस्थिती एवढी झाली नाही. त्यांच्यानंतर त्यांची झाली. आता बरोबर आता तागात त्यांची बरी दखल घेतली जाते, हं. ते ठीक आहे. परंतु नवनवीन जर साहित्यिक निर्माण व्हायचे असतील तर साहित्यिकांना जपलं पाहिजे. प्रकाशकांनी साहित्यिकांची दखल घेतली पाहिजे. आणि साहित्य प्रकाशकांना एक विनंती आहे की केवळ एक धंदा म्हणून प्रकाशन संस्था चालवणे किंवा एखादं पुस्तक छापणे, याच्यामुळे साहित्यिकांना त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाही. पुस्तकं मार्केटमध्ये येत नाही. ते आता दर्जेदार जरी असलं तरी तेवढं त्याला चालना मिळत नाही. साहित्य संमेलनवाले किंवा असे प्रकाशक त्यांनी फक्त साहित्यिकांची दखल घेतली पाहिजे. आणि नवनवीन साहित्यिक तरच निर्माण होतील, निर्माण होतात, परंतु ते टिकले पाहिजेत. बरोबर. ते टिकवण्यासाठी काहीतरी शासनाने म्हणा, त्यांना काय सहकार्य वगैरे शासनाने केलं पाहिजे. म्हणजे आता सध्याची अशी परिस्थिती आहे. बर, तर धन्यवाद कवळे साहेब, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला. हा व्हिडिओ बघितल्यानंतर साहित्य संमेलन जे सातारामध्ये होतंय तर त्यातले जे आयोजक आहेत कुलकर्णी, जोशी वगैरे ही मंडळी, तर त्यांनी या कवळे सारख्या माणसाला, जे अण्णाभाऊ साठेंच्या कर्तृत्वाचा वारसा चालवतात, अशा लोकांचीही काही दखल घेता आली, त्यांना जर सुबुद्धी सुचली सरस्वतीच्या कृपेने, तर बरं होईल. आणि शासनालाही अशी सुबुद्धी सुचावी. ते उदय सामंत मोठमोठी भाषणं झोडतात मराठी भाषेच्या व्यासपीठावरनं, तर त्यांनीही दखल घ्यावी. आणि जे हे असे खरे साहित्य आहेत, वंचित घटकातले साहित्यिक आहेत, तर अशा साहित्यिकांना उत्तेजन देण्यासाठी त्यांचे चांगले साहित्य लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी जरूर प्रयत्न करावेत. धन्यवाद.